गोष्ट मराठीत असून लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितली आहे. यामध्ये चिमण्या वेगवेगळ्या भागात राहत असल्यामुळे कशा वेगवेगळ्या प्रजाती तयार होतात हे सांगितले आहे. गोष्ट दोन डोंगरांतील चिमण्या. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक सुंदर हिरवागार जंगल होतं आणि त्या जंगलात राहत होती छोटीशी चिमणी. तिचे नाव होतं चिंपू. चिंपू आणि तिचे कुटुंब एका डोंगरावर राहत होतं. तिथे भरपूर झाडं, फन, किडे होते. सगळं काही मजेत चाललं होतं. पण एके दिवशी मोठा वादळ आला. त्या वादळात काही चिमण्या उडून दुसऱ्या डोंगरावर गेल्या. तो डोंगर खूप दूर होता. मध्ये खोलदरी होती आणि चिमण्या परत येऊ शकत नव्हत्या. त्या दुसऱ्या डोंगरावर गेलेल्या चिमण्यामध्ये होती एक चिंकी. चिंकी आणि तिच्या इतर मैत्रिणींनी तिथे घर बांधलं आणि तिथेच राहायला लागल्या. पण त्या डोंगरावर झाडं वेगळी होती, किडे वेगळे होते आणि तिथलं हवामानही थोडं थंड होतं. हळूहळू तिथे राहणाऱ्या चिमण्यांनी तिथल्या अन्नाला आणि हवामानाला जुळवून घेणं शिकले. त्यांची चोच थोडी जाडसर झाली, कारण तिथली फन जरा कठीण होती. त्यांच्या पंखांची रचना थोडी वेगळी झाली, कारण त्यांना उंच झाडावरून झेप घ्यावी लागत होती. काही पिढ्यांनंतर चिंपू आणि चिंकीच्या चिमण्यामध्ये इतका फरक पडला की जरी त्या एकमेकींना भेटल्या तरी त्यांचं लग्न होऊ शकलं नसतं. कारण त्या आता दोन वेगवेगळ्या प्रजाती झाल्या होत्या. हीच प्रक्रिया म्हणजे स्पेसिएशन. एका प्रजातीमधून दोन वेगवेगळ्या प्रजाती तयार होऊन जेव्हा त्या वेगवेगळ्या वातावरणात राहून हळूहळू बदलतात. शिकवण. निसर्गात बदल सतत घडत असतात. जर एखादी प्रजाती वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली तर ती काळाच्या ओघात वेगवेगळी होऊ शकते. ही प्रक्रिया खूप हळूहळू होते, पण तिचा परिणाम मोठा असतो. नवीन प्रजातींची निर्मिती.